तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. राष्ट्रवादी कुणाची आहे? शरद पवार की अजित पवार? अजित पवार. अजित पवार. नाही शरद पवार. कुणी केलाय ना राष्ट्रवादी शरद पवार. रोपट अजित पवार. मी काय म्हणलं कुणी केला ना, ना. त्यांचं म्हणणं आहे की रोपटं राष्ट्रवादी बुड शरद पवार. तुम्ही प्रचार कोणाचा करता सध्या? आम्ही कुणाचा करीत नाही. गळ्यात गमच्या अजित पवारांचा आहे की? लावलाय पर पक्ष कुणाचा आहे बुडात. पर ह्याने अर्चनाताईनं पहिले भाजपमध्ये होत्या, पुन्हा राष्ट्रमध्ये आल्या. हो चुकीचं वाटतंय. नाही. आता ही जनतेचा कौल आहे. तुमचं पर सांगा ह्याने काय मामा. केलंय? तुमचं सांगा. ही पहिलं होतं ह्यांचं, ही राष्ट्रवादी शरद पवाराची होती. शरद पवार अर्चनाताई ही एकत्र होती. ह्यांनी पक्ष फोडून पुन्हा भाजपमध्ये गेले. हा भाजपमध्ये गेले. पुन्हा भाजपमध्ये गेलो. पुन्हा अर्चनाताई अजून राष्ट्रवादीमध्ये आल्या. मग का तुझी गाण दुखाली का मग? असं नाही. आशेदानी इकडे आली मग तुझी गाण दुखाली. अरे तुम्ही वर्षाला पक्ष बदलित आहो. मग जातो पलीकडे जातो. आवड बोल नाही. नाही नाही आमच्या मग घड्याळ कोणाची आहे? घड्याळ कोण? का वडाला तुम्ही? हा? दादा बोला मामा. घड्याळ कोणाची खरं सांगा आता. गट्या आहे की आता. कुणाची आहे? अजित पवार की शरद पवार? शरद नाही पवार. अजित पवार. नाही शरद पवार घड्याळ जुना आहे शरद पवाराचं. तू तर हे शरद पवारला ती पुन्हा तुम्ही 10 वर्षाला बदली. उस्मानाबादला आहे, धाराशिवला आहे मी आता सध्या. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? शरद पवारचा. कोणाचा आहे? खंदानी पक्ष शरद पवारचा. बर. तुमचं गाव कोणचं आहे म्हणले? टाकळी कनगर टाकळी. यावेळेस खासदार कोण होणे वाटतं तुम्हाला? ह्याच खास डोळ्यास ह्या वाढत ओमराजे होणार. कोण होणार? ओमराजे किती मतांनी? किती कमीत कमी 2च्या पुढून येईल साहेब फक्त. बर. आता तुम्ही आलाय कोणाच्या प्रचाराला? राष्ट्रवादीच्या. कोणती राष्ट्रवादी? ही अजित पवार गटाची राष्ट्रवादी. मग तुम्ही म्हणता की ओमराजे येणार, पण आलाय तुम्ही या पक्षात म्हणजे इकडच्या प्रचाराला. अहो कसं झालंय साहेब, तुम्हाला माहीत आहे का? शरद पवारची जी राष्ट्रवादी आहे का, ही खंदानी राष्ट्रवादी आहे शरद पवाराची. आणि अजितदादाची राष्ट्रवादी आहे का, ही डुप्लिकेट राष्ट्रवादी आहे. चोरलेले आहे म्हणतात सगळे. हा सगळी चोरलेली आहे राष्ट्रवादी. चोरली असं मग वाटतं का मग मग ही बाणबी न्याला ना चोरून त्यांनी साहेब. बाणबी चोरून न्याला का? शिवसेना कोणाची आहे? शिवसेना बाळासाहेब हिंदू सम्राट राजे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब. मग त्यांची आहे का? हा मग शिंदे सरकार म्हणते की आमची आहे. हे नाही शिंदे सरकार काय बी म्हणील. ही ठाकरेची शिवसेना आहे. मग ठाकरे साहेबाची आणि शरद पवारची राष्ट्रवादी आहे. हा मग बरं. यावेळेस मग महाविकास आघाडी का महायुती? नाही आमच्याकडे इथं ओमराजे चालला पाहिजे. ओमराजे चालणार? हा मॅन डांगडिंग नाही तसली. ओमराजे चालणार? हा ओमराजे चालणार. लय मताने येणार आहे. हे वाघ आली. अहो नुसता साधा फोन जर केला, मोटरसायकल पंक्चर झाली तर आमचा फोन उचलतोय ती. हा मोटरसायकल. हा मग ओमराजे चालणार आहे इथं. हा मग बघा 50-500 रुपये हजेरीने माणसं आणलेली आहे ती. काय मारो मुझे मारो नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार मजाक हो रहा है. सोडून द्या 500 रुपये हजेरीनं. आणली? हे आणली ह्यानी आणलीच. कोणी आशाताई आहे का? तुम्ही कुठल्या गावावरून आला? नांदगाव. सभा कुठली आता? कोणाची सभा? त्यांचं नाव पण आम्हाला आठवण राहत. बर. राष्ट्रवादी कुणाची आहे? अजित पवार की शरद पवार? तेच आम्हाला कळत नाही हो. नाही खरं सांगा की. शेतकऱ्याचा सोयाबीनचा भाव 11,000 होता म्हणे पहिले. आता 4,000 ला आला म्हणे. मग त्यावर काय बोलाल? मरायचं काय भावच नाही तर काय करायचं. कांद्याला भाव आहे का? नाही कांदा तर दुधाला? आता दुधाला बी बिस्किटाची नाही. बॉटल 20 रुपये. नाही, माफ जे करा आहे- आता झालं बस. काय भाव आहे कांद्याला 2 वर्ष. नमस्कार माझी बास कुठे ते का आम्हाला माहिती नाही. बास आता आम्हाला काय माहिती नाही. काय पिकवलेलं काय उरलेले शेतकऱ्याला मजुरी चालली आहे एवढी मोठी, मालाला भाव नाही. बर. राष्ट्रवादी कोणाची? शरद पवार साहेबांची का अजित पवार साहेबांची? तेवढं कुठलं माहित सर आम्हाला माहिती नाही म्हणून मी बोलत ना म्हणत होती तुम्हाला. आम्ही काय उगाच शेतकरी माणसं आता उभी केली ना त्यांनी. नाही. बरोबर आहे पण आम्हाला काय माहिती तेवढी नाहीये. आम्ही उगाच सरळ देश झाली का? झाली.
चालू आहे. काय काय आश्वासनं भेटली? काय भेटली ते एवढं कुठं कळतं, मी काय सांगते, आम्ही शेतकरी माणसं चला म्हणल्यावर आम्ही आला. आजी काय उठून चालला पाणी प्यायला कसं काय रोजगार किती मिळाला? रोजगार कसं पैसे दिले का नाही काय कसं काय आलं मग? किती 1000 रुपये दिले का नाश्त्याला? किती प्रत्येक बाईला दिली का? फक्त 400 रुपये. अरे 1000 रुपये दादा तुम्हाला आणलं. बरोबर 1000 रुपये दिले म्हणाले म्हातार तुम्हाला किती दिले? अरे म्हातार बिचारे 1000 रुपये डबल झालेलं की बरोबर आहे 1000 रुपये कोणतं आप सिंगेच्या किती बाया आल्यात? प्रत्येकीला 1000 दिले का 4 महिन्याला? ऐका बघा दिले दाखवा माहिती आहे की दाखवा 1000 रुपये दिले तर नाही कसं बघायला? समजा किती कसे दाखवा. थांबा मग दाखवा. बघा 1000 दिले तर 1000 दिले. बरं हा सगळ्यात 1000 दाखवा बघा. राज्यभर राहून बारशे बद्दल देखील तुम्ही ताकद त्या ठिकाणी दिली पाहिजे. तुम्ही त्या मातीमध्ये का उठून चालला बाबा? का उठून चालला? आजी दादाचं भाषण चाललंय ते संपलं. सगळे लोक चालले उठून रोजगार फिट करता दिला. गाडीला भाडे किती दिल्या? कसं दिलं म्हणाले तुम्ही? आम्ही काय म्हणतो आम्ही पत्रकार आमचं मुंबई बाबाला विचारायला आम्ही तुम्ही घेतला नाहीत ना? तुम्ही आम्ही विक्री करायला किती घेतला पैसे? पब्लिक का उठून चालले. 2 कोटी नोकऱ्या कुठे? 2 कोटी तरुणाला नोकऱ्या कुठे? 10 वर्षामध्ये 20 कोटी नोकऱ्या कुठे तरुणाच्या? देशामध्ये 31,000 पोरं आत्महत्या करून गेलेत माहिती आहे का तुम्हाला? या 10 वर्षाच्या काळात चला बघू द्या. मित्रांनो हे सगळं करत असताना आम्ही सगळ्या महाराष्ट्रात फिरतो. का चाललं? आजी दादाचं भाषण चालू असेल उठून का चाललं? आणि मग उठून का चाललं? अध्यक्षाचं भाषण चालू. का उठून चाललं? आजी दादा पवारचं भाषण चालू आणि तुम्ही उठून चाललं. अरे कसं या देशाचं सांगा. आम्ही उमेदवाराच्या पाठीची 100% कसं आता उठून चाललं हे बघा कसं मागं अरे हे बरोबर ना. आजी दादाचं तर भाषण अर्चनाताई खरंच अजित पवारच्या गटाच्या आहेत का? कसं म्हणलं राष्ट्रवादीवर होत नाही कसं म्हणलं? काय बाबा कोणत्या पक्षाच्या काय म्हणलं? लोक का उठून झाले? काय चालू लोक? आजी दादाचं भाषण चालू असताना उठून चालला. पूर्ण भाषण झाल्यावर उठून जाते.
आपण दाबण्याचं काम तुम्ही करायचंय. आपण मागं ग्रामपंचायत, तालुका पंचायत, नगरपंचायत यामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो, परंतु ती गावची निवडणूक ओ माय आजी दादाचं भाषण चालू असताना उठून चालला. आपल्या धाराशिवचे गर्दी आहे म्हणून आता उठून चालला मी तुम्ही उठून का बरं चालला. काय रोजगार दिला का गाडीला भाडे बिड गाडीला भाडे बिड दिलं का नाही. आज काय हरवायला वाटत किती किती दिलं खरं सांगा हात कोणी लावा असं काही करू शकणार नाही कारण त्यांच्या विचाराचं सरकार नाहीये म्हणून आपली ही सगळी कामं मार्गी लावण्याच्या काय उठ चालला. महायुतीचे उमेदवार आणि पर्यायाचं चिन्ह हे आपण लक्षात घ्या. आता कमळाचं चिन्ह यावेळेस नाहीये, आता धनुष्यबाणाचं चिन्ह नाहीये, आता महिलाचा सन्मान आहे नाही का तुम्हाला काय दिलं का भाडे बिडे गाडीला. त्याच्याबद्दलची जाणीव सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवावी. आपल्या राज ठाकरे साहेबांनी बिनशर्त पाठिंबा मनसेने या सगळ्या महायुतीला दिला त्याबद्दल राज ठाकरेंना पण मी देतो आणि बाकीच्या पण माझ्या पाठिंबा दिल्याबद्दल महायुतीला मनापासून आभार मानतो. तुम्ही आता घरचे काम धंदे सोडून काय आला मग काय दिलं का नाही यांनी गाडीचं भाडे बिडे सांगा की काय दिलं आपल्या पोटासाठी दिलं सांगा सांगा की किती होय गाडीचं भाडं किती दिलं खरं सांगायचं कारण मी आपल्या सर्वांचे देशाची परिस्थिती महिलाचा गॅस किती मागलाय तुम्हाला परवडते का 1100 रुपये तुम्ही कुठून प्रश्न लेकरं बाळ कसं काय तुम्हाला किती रुपयाला गॅस आहे. काँग्रेसच्या काळामध्ये किती होता 400 रुपये होता आता किती आहे 1100 आहे. दिले का गॅसला तर पैसा मंगळवारी मतदान करायचं आणि मतदानाच्या उठून चालले तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि